अध्याय 27. पंचदेव पहाड प्रांतात विरूपाक्षाची भेट. श्री धर्मगुप्त आणि मी कृष्णेच्या अलीकडील तीरावर पोहोचलो. ती मध्यान्हीची वेळ होती. त्या दिवशी गुरुवार होता. गुरुवारी श्रीपाद प्रभू विविध स्थळी एकाच वेळी भिक्षा स्वीकारीत. असा हा परमपवित्र गुरुवार व त्याची मध्यान्ह वेला होती. पंचदेव पहाड या स्थळी एक गवताची कुटी बांधावी असा श्रीपाद प्रभूंचा आग्रह होता. ही कुटी एका दिवसातच बांधा असे सुद्धा ते म्हणाले होते. परंतु पंचदेव पहाडाचा तो परिसर आमच्या परिचयाचा नव्हता. कुटी बांधण्यास सोयीस्कर जागा हवी होती. बांधकामाचे साहित्य, गवत, काठ्या, दोऱ्या, पाने इत्यादी काहीच वस्तू आमच्याकडे नव्हत्या. कुटी बांधण्यास हवे असलेले कामगार सुद्धा तेथे नव्हते. पंचदेव पहाड स्थानाचे महत्व. कोठे जावे याचा निश्चित विचार मनात नव्हता. या परिसरात आम्ही वाटसरूप्रमाणे इकडे तिकडे फिरत होतो. फिरत फिरत आम्ही एका शेतकऱ्याच्या शेतात गेलो. तिथे तो आपल्या जनावरांसाठी गोशालेचे निर्माण करीत होता. शेतात एका स्वच्छ जागी एक उंच ओढा बांधला होता आणि त्यावर शेताच्या मालकासाठी एक गादी बसवण्याकरता घालून ठेवली होती. त्या गादीवर बसलेल्या मालकाने आम्हास बोलावून आमचे स्वागत केले आणि आम्हास भोजन दिले. आम्ही भुकेलेलेच होतो. शूद्राच्या घरचे भोजन करावे का नाही ही शंका आमच्या मनात क्षणभर डोकावून गेली. तेव्हा त्या शेताचा मालक चिडून म्हणाला, आमची जनावरे चोरून नेऊन दुसऱ्या प्रांतात विकणाऱ्या तुम्हाला शूद्राचे भोजन घ्यावे का नाही अशी विचित्र शंका आली का? त्या मालकांच्या दृष्टीने आम्ही चोर ठरलो होतो, परंतु भुकेमुळे आम्ही तेथील भोजन केले. त्या शेताच्या मालकाचे नाव विरूपाक्ष असे होते. भोजन झाल्यावर आम्हा दोघांना एका एका झाडास बांधण्यात आले. मी एक गरीब ब्राह्मण आहे, मधुकारी मागून आपला उदरनिर्वाह करतो असे अत्यंत दीनवानानेच त्यांना सांगितले. माझ्याकडे धन अजिबात नाही हे सुद्धा पुन्हा सांगितले. यानंतर त्या शेताच्या मालकाचे लोक धर्मगुप्ताकडे धन असेल अशा विचाराने त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे असलेले सारे धन हिसकावून घ्यावे अशा विचारात होते. श्रीपाद प्रभूंची कल्पनातीत दिव्य लीला. आमची सद्यस्थिती परोपरीने समजून सांगितली तरी त्यांचा त्या शेताच्या मालकावर काहीच परिणाम झाला नाही. त्यांच्या आज्ञेनुसार आम्ही बंदिस्त होतो. काय करावे ते सुचत नव्हते. त्याच वेळी एका यात्रेकरूचा घोळका तिथे आला. या यात्रेकरूंमध्ये शिव कावडी नावाचा एक भक्त होता. हे यात्रेकरू वासवी कन्याका परमेश्वरीसाठी कावडी नेत असतात. हे भक्तगण त्रिपुंड गंध लावतात, घंटानाद करीत श्री कन्याका परमेश्वराची स्तुती भरीत गीते गात आपले मार्गक्रमण करतात. गंगेच्या पवित्र जलाची कावड शुभ कार्यासाठी किंवा वासवी मातेच्या जयंतीच्या उत्सवासाठी हे भक्तगण वाहून आणतात. या यात्रेकरूंमध्ये अजून एक प्रकारचे साधक असतात. त्यांच्या कटीस एक पट्टा बांधलेला असतो. या पट्ट्यामध्ये तलवार, कवच आणि विविध प्रकारची युद्धाची शस्त्रे असतात. या लोकांच्या समुदायास वीरमुष्टी असे नाव आहे. हे लोक नामाचा जयघोष करीत घंटानाद करीत येतात. त्या शेतकऱ्यांनी आलेल्या यात्रेकरूंना आणि वीरमुष्टी लोकांना भोजन देऊन त्यांचा सत्कार केला. त्यानंतर आम्हास बंधनातून मुक्त करून गोशाळेच्या निर्माण कार्यात मदत करा असा आदेश त्या शेताच्या मालकाने दिला. आम्ही कामास लागलो. सायंकाळी काम संपल्यावर विरूपाक्षाने आम्हास प्रश्न केला, मुष्टीतील मुष्टी वीरमुष्टी याचा अर्थ काय? आम्हास तो अर्थ माहीत नसल्याने आम्ही शेतकऱ्यास तसे सांगितले. त्या दिवशीचे सायंकाळचे भोजन सुद्धा त्याने आम्हास दिले. गायीच्या संरक्षणार्थ आम्ही त्या रात्री तिथेच झोपावे असे त्या शेतकऱ्याने आम्हास सांगितले. नंतर तो शेताचा मालक आपल्या सेवेकऱ्यांबरोबर हसत खेळत निघून गेला. त्या रात्री आम्ही मध्यरात्रीपर्यंत श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण आणि दिव्य लीलांचे स्मरण करीत होतो. त्यानंतर आम्हास झोप लागली.
सकाळी सूर्याची किरणे अंगावर पडताच घाईने उठून बसलो. आजूबाजूस पाहिले, तिथे गायी नव्हत्या. आजूबाजूंचे शेतकरी येऊन विचारू लागले की ती जागा त्यांना किती किमतीस विकत घेतली. आम्ही काल घडलेला वृत्तांत त्यांना संपूर्णपणे सांगितला, परंतु त्यांनी आम्हा दोघांना वेड्यात काढले. आमच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता, काल पाहिलेले दृश्य खरे का, हे ते दिसत असलेले खरे? अशा संभ्रमित अवस्थेत असतानाच एक अपरिचित ग्रस्त आला. त्याने आम्हास विचारले, श्री वासवी कन्या का? देवीचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी झाला का सप्तमीच्या दिवशी झाला? या प्रश्नास उत्तर देताना श्री धर्मगुप्त म्हणाले, श्री वासवी मातेचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी मध्यान्ह समय झाला. त्या दिवशी शुक्रवार होता. हे उत्तर ऐकून तो अपरिचित ग्रहस्थ म्हणाला, तुम्ही दोघे वेडे आहात. त्या ग्रहस्थाने आमच्याबद्दल काढलेले उद्गार आम्हास आवडले नाहीत, परंतु कुरुगड्डीस तत्काळ जाण्यास निघण्याचा विचार करून आम्ही मार्गस्थ झालो. आमच्या दोघांकडे नावाड्यास देण्यास पैसे नव्हते. ही गोष्ट आम्ही नावाड्यास नावेत चढण्यापूर्वी सांगितली. त्यामुळे नावाड्याला दया येऊन त्याने आम्हास नावेत बसू दिले. नाव चालू झाल्यावर नावाड्याची दृष्टी धर्मगुप्तांच्या बोटातील अंगठीवर गेली. त्याने ती काढून घेतली, परंतु स्वतःजवळ न ठेवता कृष्णेच्या पाण्यात टाकून दिली. आम्ही नदी पार करून कुरुगुड्डीस पोहोचलो. त्यावेळी श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान संध्यादी आटपून तपश्चर्येसाठी बसले होते. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 27 समाप्त.